दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांचे युतीच्या काही जबाबदार मंत्र्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण होते, भास्कर जाधव यांची टीका. बीडच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी गैरव्यवहार प्रकरण मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करता येणार, त्यामुळे गुंतवणूकदारांना ठेवी परत करता येतील. आमदार प्रकाश सोळंके आणि नाना पटोले यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. जाणीवपूर्वक हल्ला केला, ट्रॉली भरून दगड मिळाली, ठरवून काही कुटुंब लक्ष्य केले गेली, कुऱ्हाडीनं वार केले गेले, सुनियोजित पॅटर्न, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही, पोलिसांवर हल्ला केलेल्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. संयम, शांतता, कायदा सुव्यवस्था राखा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागपूरमधील जनतेला आवाहन. मुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची उपमा दिल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी. औरंगजेबचा उदात्तीकरण करणारे हर्षवर्धन सपकाळ देशद्रोही, शिंदेंचा घणाघात. वाजवीपेक्षा जास्त व्याज देणाऱ्या पतपेढींवर कार्यवाही करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. पुण्यात कोयता गँगची दहशत, वाढणाऱ्या गुन्ह्यांसाठी पुण्यात 7 पोलीस ठाणे मंजूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये 2 गटात दगडफेक झाली, दगडफेकीमध्ये पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी जखमी झालेत. कोम्बिंग ऑपरेशन करत पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतलंय. नागपूरच्या हंसापुरी भागात मध्यरात्री 2 गटात राडा झालाय, काही गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले, औरंगजेबची कबर हटवण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. नागपुरातील तणावपूर्ण भागात संचारबंदी लागू, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी संचारबंदीचे आदेश काढले. पुढील आदेशापर्यंत नागपुरातील संवेदनशील भागात संचारबंदी लागू. नागपुरातील हिंसाचारानंतर अमरावतीतही अलर्ट, पोलीस आयुक्तांची रात्री उशिरापर्यंत शहरात गस्त, अमरावती शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. नागपूर हिंसाचार घटनेनंतर पुण्यात हाय अलर्ट, सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना, सर्व पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना सूचना. संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना जयकुमार रावलबाबत पत्र, जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, संजय राऊत यांची मागणी. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, संपूर्ण परिस्थिती पाहता षडयंत्र रचला असावा, नागपूर प्रकरणावर मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. गाझापट्टीत पुन्हा एअर स्ट्राईक, पॅलेस्टाईनच्या 100 नागरिकांचा मृत्यू, युद्धबंदी करारानंतरचा मोठा एअर स्ट्राईक. अभिनेते प्रशांत दाबले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, नियामक मंडळाच्या बैठकीत राजीनामा, नियामक मंडळाने राजीनामा फेटाळल्याची माहिती. 10वी-12वी परीक्षेत कॉपी प्रकरणी होणार सुनावणी, यंदा 10वीत 37 आणि 12वीत 214 कॉपी प्रकरणं, 6 संस्थांची कायमची मंडळं मान्यता रद्द केली जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.